नमस्कार मंडळी. नेहमीच्या त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला म्हणून म्हटलं आज जरा झणझणीत गावरान पद्धतीने बेसन करावं. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात लसूण, हिरवी मिरची आणि जिरे वाटून घेतले. तसेच एका वाटीत 4 चमचे बेसन घेतलं. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याचं पातळ असं बॅटर तयार केलं. कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं. तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला. आता यामध्ये आपण तयार केलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा, बारीक कट केलेली कोथिंबीर आणि पाव चमचा हळद घालून एखादा मिनिट परतून घेऊ आणि 1 ग्लास पाणी ओतू. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून पाण्याला मस्त अशी उकळी काढून घेऊ. नंतर आपण तयार केलेलं पिठाचं बॅटर यामध्ये घालून पाण्यामध्ये छान एकजीव करून घेऊ. बेसन 4 ते 5 मिनिटे छान शिजवून घेतले. आता यामध्ये थोडंसं तेल आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालू. गरमागरम बेसन तयार आहे. आणि हो, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.